आता पहा 1 किलोमीटरचा परिसर जवळजवळ चालत चालत ही NDRF ची टीम आलेली आहे. आणि अजूनही त्यांचं आता पुढं जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत शोधण्याचं काम NDRF टीमला करावं लागणार आहे. हा, आता NDRF ची टीम म्हणणं आहे की NDRF टीमनी कुठं दगडी खोळ्यात खडकात कुठं अडकला असेल ते शोधायला पाहिजे. काय म्हणताय सरपंच? आमचं असं म्हणणं आहे की NDRF टीम इथं दाखल झालेली आहे, परंतु का ती पाण्यामध्ये कुठं उतरलेली आतापर्यंत आम्ही 1 तास झाला पाऊस होतोय, पण अजून ती पाण्यामध्ये उतरलेली नाही. आपलं असं म्हणणं आहे की पाण्यामध्ये उतरून कुठेतरी शोधा, कुठेतरी दगडाला वगैरे कुठेतरी अडकली असेल कुठेतरी, कुठं झाडं झुडपं आहे तिथं कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यांनी फक्त कमरेला रस्सी बांधले फक्त आणि काही आजूबाजूला येऊन थांबले तिथे. मग आमचं असं कुठं का सगळी लोक सकाळपासून जेवले नाही, तर ग्रामस्थ आहेत आम्ही त्यांच्यासोबत, परंतु अजून काहीच प्रक्रिया पूर्ण केली नाही NDRF वाले. सर मग करायला पाहिजे काहीतरी, आतमध्ये घुसायला पाहिजे ना सर. आम्ही आहेत 60-70 माणसं त्यांच्या मागे ठेवतो, अजून पाण्यामध्ये पण उतरलेले नाहीये ना. तर आपण पाहतोय की या ठिकाणी ग्रामस्थांची मागणी आहे की NDRF च्या टीमनी पाण्यात उतरून शोध घेतला पाहिजे, पण NDRF ची टीम पाण्याच्या बाजूने प्रवाहाने बांबूच्या साहाय्याने शोध घेत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार NDRF ची टीमनी शोधावा असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तेव्हा आपण पात्रा गाव खबर. धन्यवाद.